Chemistry Standard 11. We are discussing chapter number 1, some basic concepts of chemistry, part 14. We are discussing questions in exercise. Question number 5 is explain. आपल्याला स्पष्ट करायला सांगितलं. त्याच्यामध्ये सी क्वेश्चन आहे मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्ट आपल्याला स्पष्ट करायला सांगितले. त्यासाठी मोल कन्सेप्ट थोडक्यात कशी एक्सप्लेन करायची ते सांगतो. तर मोल कन्सेप्टची गरज का लागली, मोल कन्सेप्ट काय आहे ते बघूया. तर जसं डझन म्हटल्यानंतर आपल्याला 12 कळतं, ग्रॉस म्हटल्यानंतर 144 कळतं, तसं केमिस्ट्रीमध्ये मोल नावाच्या ह्यानं आपल्याला एक क्वांटिटी कळते, ती म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 गुणुले 10⁻23 म्हणजे 6.022 × 10⁻23. ॲव्होगॅड्रोज नंबर आपल्याला ह्या मोल कन्सेप्ट या आकड्यावरनं कळतो. म्हणजेच मोल आपल्यासमोर आलं की आपल्याला कळतं की बाबा 1 मोल सबस्टन्समध्ये 6.022 गुणुले 10⁻23 एवढे कण आहेत. म्हणजेच आपल्याला ह्या मोलवरनं कण किती आहेत ते लगेच कळतं. म्हणून ती एक क्वांटिटी सांगणारं ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून एक क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोल to express the large number of submicroscopic entities like atoms, ions, electrons, etc. present in a substance. सबस्टन्स मध्ये जे काही अतिसूक्ष्म कण असतात, सबमायक्रोस्कोपिक म्हणजे अतिसूक्ष्म कण, जसे की ॲटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन्स, त्यांची संख्या सांगण्यासाठी हे एक संख्यात्मक विशेषण आहे. डेफिनेशन. आता 1 मोलचे डेफिनेशन काय, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आन्सरमध्ये पाहिजे. 1 mole is the amount of substance that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram or 0.012 kilogram of the carbon 12 isotope. तर मोलची डेफिनेशन कशी केलेली आहे, कार्बनचा 12 वजनावाला आयसोटोप घ्यायचा. म्हणजे फक्त 12 वजनावाले अणू. आता कार्बनचे अनेक प्रकारचे आयसोटोप्स असतात, 12 वजनावाले असतात, 13 वजनावाले असतात, 14 वजनावाले. तर फक्त 12 वजनावाल्या अणूचं 12 ग्राम घ्यायचे. आता ग्रामचं जर किलोग्राम मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 1000 भागावं लागतं. म्हणून 12ला जर 1000 भागलं तर ही क्वांटिटी येते. म्हणून ह्याचा आणि ह्याचा अर्थ सेम आहे. 12 ग्राम म्हणजे 0.012 किलोग्राम. 12 ग्राम जर आपण कार्बन 12 घेतला तर त्याच्यात जेवढे कण असतील तेवढे कण आपण घेतलेल्या सबस्टन्समध्ये पाहिजेत, तरच त्या सबस्टन्सच्या अमाऊंटला 1 मोल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 12 ग्राम कार्बनमध्ये जेवढे कण आहेत तेवढेच कण आपल्याला साखरेचे पाहिजे असतील तर आपल्याला साखर 342 ग्राम घ्यावी लागते. म्हणजेच आपल्याला जे 342 ग्राम साखर घेतल्यानंतर जेवढे 12 ग्राम कार्बनमध्ये कण आहेत तेवढे मॉलिक्युल्स आपल्याला त्या 342 ग्राम साखरेमध्ये सापडतात. म्हणजेच साखरेचे जर आपण 342 ग्राम घेतले तर 1 मोल होतो आणि कार्बनचे जर 12 ग्राम घेतले तर 1 मोल होतो. आता त्याच जागी जर पाण्याचं जर आपल्याला 12 ग्राम मध्ये जेवढे कण आहेत तेवढे पाण्याचे मॉलिक्युल्स पाहिजे असतील तर आपल्याला 18 ग्राम पाणी घ्यावं लागतं. म्हणजे प्रत्येक सबस्टन्सचं मास वेगवेगळं येणार. म्हणून केमिस्ट्रीमध्ये मासपेक्षा अमाऊंट ऑफ सबस्टन्सला महत्त्व आहे. म्हणून 12 ग्राम कार्बन, 18 ग्राम पाणी, 342 ग्राम साखर, ह्या तिघांचं जरी मास डिफरंट असलं तरी त्यांचं तिघांचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स फिक्स आहे, ते म्हणजे 1 मोल. कारण तिघातल्या कणांची संख्या सारखी आहे. म्हणून मास आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मासपेक्षा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये महत्त्वाचं असतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ज्याच्यावरून आपल्याला कणांची संख्या कळते. Let us calculate the number of atoms in 12 gram of carbon 12 isotopes. 12 ग्राम कार्बन 12 वजनावाला आपण मूलद्रव्य घेतलं तर त्याच्यात किती कण असतील ते आपल्याला काढायचं. आता बऱ्याच जण 10वी नंतर 11वीला आलेत, त्यांच्या मनात प्रश्न येतो की 12.0000 ग्राम हे तर घेतलंय, ह्याचा अर्थ 12च होतो, मग हे एवढे शून्य का लिहितात. तर ह्याचा अर्थ 0.000 की ह्याची ॲक्युरेसी किती आहे, आपण वजन किती ॲक्युरेट घ्यायचं हे ह्या पुढच्या शून्यावरनं कळत, जे आपल्याला दुसऱ्या चॅप्टरमध्ये कळणार आहे की हे असं सांगण्यामुळे आपल्याला त्या वजनातली ॲक्युरेसी कळत. अंदाजे 12 ग्राम थोडं नाही घ्यायचं, एवढ्या 4 घरापर्यंत इतकं ॲक्युरेट पाहिजे 12 ग्राम, तरच आपल्याला त्याच्यात तेवढे कण आढळतील. म्हणून हे ॲक्युरेटली सांगण्यासाठी असे 4 शून्य लिहिलेले असतात की एवढं ॲक्युरेटली घ्यायचं आपल्याला वजन.
म्हणजे पुढं सुद्धा थोडासा 1 2 3 आलं नाही पाहिजे, एवढं करेक्ट आपल्याला वजन घ्यायचं. मास ऑफ 1 कार्बन 12 डिटरमाइन्ड बाय मास स्पेक्ट्रोमीटर. मास स्पेक्ट्रोमीटर नावाचं लॅबमध्ये एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्या साह्यानं एका कार्बनच्या अणूचं वजन काढलंय की जो 12 वजनावाला असतो. कार्बनचे आपल्याला माहित आहे 3 प्रकारचे आयसोटोप्स असतात, म्हणजे 3 प्रकारच्या वजनाचे अणू असतात, 12 वाले, 13 वाले, 14 वाले. पण आपण नेहमी फक्त 12 वजनावाला कार्बनच विचारात घ्यायचं. मग अशा 12 वजनावाल्या कार्बनचं जर आपण एका अणूचं वजन घेतलं, ते कशाच्या साह्याने घेतलं तर मास स्पेक्ट्रोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या साह्यानं. तर आपल्याला ते वजन आढळलं 1.992648. बघा, ह्या पुढच्या पॉईंटमुळे कळतं की ते किती ॲक्युरेट आहे, किती त्यानं आपल्याला वजन ॲक्युरेट सांगितलंय. 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्राम आहे. म्हणजे अतिसूक्ष्म कणाचं अतिसूक्ष्म वजन आहे. -23 म्हणजे अतिशय लहान. म्हणजेच हे अतिशय लहान त्या अणूचं वजन आहे, एका कार्बनच्या अणूचं वजन. म्हणजे हे इन्स्ट्रुमेंट किती भारी असेल बघा, किती छोट्या छोट्या कणांचे आपण वजन घेऊ शकतो. तर ह्या कार्बन अणूचं वजन घेतलं 12 वजनावाल्या, त्यावेळेस मास नंबर 12 असणाऱ्या कार्बनचं आपण ज्यावेळेस वजन केलं त्यावेळेस त्या ग्राममध्ये आपल्याला तेवढं आढळलं. मग मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ॲटम. बघा, एका मोलचं वजन असतं 12 ग्राम, एका कणाचं वजन आहे एवढं. मग 12 ग्राममध्ये किती कण आहेत हे काढायचं असेल तर 12 ग्रामला ह्या क्वांटिटीनं डिव्हाइड करावं लागेल. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो. समजा एका दगडाचं वजन आहे 2 ग्राम. सगळे दगड सारखे आहेत आणि आपल्याकडं टोटल सगळ्या दगडाचं मिळून वजन झालं 20. तर मग किती दगड असतील असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेचच 20, टोटल वजन 20 आहे, भागिले एका दगडाचं वजन 2 आहे म्हटलं की तुम्ही सांगणार 10 दगड आहेत, 20 भागिले 2. तसंच आहे इथं की एका कणाचं वजन एवढं आहे आणि टोटल वजन 12 ग्राम आहे. मग किती कण आहेत काढायचं असेल तर 12 ग्रामला एका कणाच्या वजनानं भागावं लागेल. आणि म्हणून नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्राम ऑफ कार्बन 12 जर काढायचं असेल तर 12 ग्रामला, टोटल वजनाला 12 ग्रामला एका कणाच्या वजनानं भागावं लागेल. आणि म्हणून ते भागलंय. हे भागल्यानंतर लक्षात आलं की ते उत्तर एवढं आलं, 6.022137 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. आणि म्हणून एका मोलमध्ये एवढे कण असतात. म्हणून एवढे कण जर साखरेचे पाहिजे असतील तर आपल्याला 342 ग्राम साखर घ्यावी लागते. म्हणजेच प्रत्येक सबस्टन्सचा 1 मोल घेतला की त्याच्यात एवढे कण असतात. आणि म्हणून कुठल्याही सबस्टन्सचा 1 मोल म्हणजे एवढ्या कणांचा समूह. Thus, 1 mole is the amount of substance that contains 6.022137 into 10⁻23 particles or entities. जर एलिमेंट असेल तर त्याच्यातले कण म्हणजे ॲटम्स असतील, कंपाऊंड असेल तर त्याच्यातले कण म्हणजे मॉलिक्युल्स असतील, आयोनिक कंपाऊंड आयन्स असतील तर त्याच्यातले कण हे आयन्स असतील. एक्झाम्पल म्हणून एकच एक्झाम्पल घेतले, पुस्तकात 3-4 आहेत पण उत्तर लिहिताना एक एक्झाम्पल लिहिलं तरी सफिशियंट आहे. 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम जर घेतलं तर त्याच्यात किती कण असणार तर ऑक्सिजन हा एलिमेंट आहे म्हणून त्याच्यात ॲटम्स असणार. 6.022137 इंटू 10⁻23 ॲटम्स असणार एका मोलमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर डी, 5 मधला डी. आपल्याला फॉर्म्युला मास विथ ॲन एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं. फॉर्म्युला मास बघा, मॉलिक्युलचं मास म्हणजे मॉलिक्युलर मास. उदाहरणार्थ आपण H2O मॉलिक्युलर मास काढतो 18 असतं. H 1 असतं, 1 × 2 अधिक ऑक्सिजनचं 16 असं 18 आपण मॉलिक्युलर मास सांगतो. पण जे मॉलिक्युलच नसतात त्यांच्यासाठी आपल्याला कन्सेप्ट आणावी लागते फॉर्म्युला मास. बघूया फॉर्म्युला मास. सम सबस्टन्सेस सच ॲज सोडियम क्लोराईड म्हणजे आपल्या घरातलं मीठ NaCl do not contain discrete molecules as the constituent units. त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स नसतात. मग त्याच्यामध्ये काय असतात तर बघूया. इन सच कंपाऊंड्स कॅटायोनिक अँड आयोनायनिक एंटिटीज आर अरेंज्ड इन ए 3-dimensional स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये मॉलिक्यूल नसतो. जसं पाण्यामध्ये 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा एक बंच म्हणजे मॉलिक्यूल असतो, तसं ह्याच्यामध्ये नसतं. इथं कॅटायन म्हणजे Na+ मिठामध्ये, सोडियम कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्जवाला Na+ आणि ॲनायन म्हणजे निगेटिव्ह चार्जवाला Cl-. हे एकमेकाबरोबर अरेंज झालेले असतात. जसं घरामध्ये कोपरे असतात तशा 3-dimensional स्ट्रक्चरमध्ये ते अरेंज झालेले असतात. म्हणून आपण NaClला मॉलिक्यूल म्हणू शकत नाही. मग NaCl काय आहे तर NaCl हा मॉलिक्यूल नाही, तो एक फॉर्म्युला आहे. इन सोडियम क्लोराईड क्रिस्टल
1 Na प्लस आयन इज सराउंडेड बाय 6 Cl मायनस आयन्स. बघा, मिठाच्या एका कणामध्ये तिथं एका Na प्लस भोवती 6 Cl मायनस असतात. मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयारच होऊ शकत नाही. NaCl6 असं म्हणता येत नाही, आपण तर NaCl लिहितो, म्हणून NaCl हा त्याचा फॉर्म्युला नाही. All at the same distance from it and vice versa. Therefore, NaCl is not a molecule. It is the just formula used to represent sodium chloride. So it is not a molecule. तो molecule नाही, तर फक्त आपण एक फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो NaCl. आणि म्हणून अशांना मॉलिक्यूल नसल्यामुळे त्यांचं जर आपण ॲटॉमिक मासेसची बेरीज केली, उदाहरणार्थ Na चं 23 आणि क्लोरीनचं 35.5, तर आपण त्याला मॉलिक्युलर मास म्हणू शकणार नाही, कारण तो मॉलिक्यूल नाही. मग तो मॉलिक्यूल नाही तर काय आहे, तो एक फॉर्म्युला आहे. म्हणून तसं एकत्र केलेल्या मासला म्हणायचं फॉर्म्युला मास. Similarly, a term formula mass is used for such ionic compounds instead of molecular mass. म्हणून अशांसाठी मॉलिक्युलर मासच्या ऐवजी फॉर्म्युला मास असं म्हणतात. म्हणून NaCl, Na चं वजन असतं 23, Cl चं वजन असतं 35.5, 35.5 अधिक 23 58.5. हे मॉलिक्युलर मास नाही, तर ते काय आहे मग फॉर्म्युला मास. म्हणून फॉर्म्युला मासची डेफिनेशन शेवटी, द फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या ॲटॉमिक मासेसची बेरीज म्हणजेच फॉर्म्युला मास. उदाहरण सांगितलं NaCl, Na चं 23, Cl चं 35.5, 23 अधिक 35.5 58.5, म्हणून NaCl चं फॉर्म्युला मास असेल 58.5. तिसरा ई, पाचव्यामधला ई, मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस एक्सप्लेन करायचं. त्याचं उत्तर कसं लिहिलंय बघा थोडक्यात. तर मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे कुठलाही गॅस जर आपण 1 मोल घेतला तर त्याचं व्हॉल्यूम फिक्स असतं, पण ते एका कंडिशनला, कारण व्हॉल्यूम ऑफ गॅस डिपेंड्स ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. कुठल्याही गॅसचं व्हॉल्यूम हे टेम्परेचर आणि प्रेशरवर डिपेंड असतं. म्हणून गॅसेससाठी हे मोलार व्हॉल्यूम ही कन्सेप्ट वापरली जाते. मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट ॲज ए गॅसेस. अनेक सबस्टन्स हे गॅसेस असतात. टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस कन्व्हिनियंटली व्हॉल्यूम शुड बी मेजर्ड रादर दॅन मास ऑफ गॅस. गॅसेसच्या बाबतीत मासच्या ऐवजी व्हॉल्यूम हे सोपं आहे आपल्याला वापरायला. कन्व्हिनियंट म्हणजे सोपं. इतर सबस्टन्सच्या बाबतीत, सॉलिडच्या आणि लिक्विडच्या बाबतीत मास वरून आपण मोल्स काढू शकतो. मासला मोलार मासनं डिवाइड करायचं. पण जर बाकीच्या गॅसेसचं जर मासेसच्या ऐवजी व्हॉल्यूम जर विचारात घेतलं तर ते आपल्याला सोपं पडतं. म्हणून जर गॅसेसचे नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर आपण मासच्या ऐवजी व्हॉल्यूम वापरायला पाहिजे, ते सोयीस्कर असतं. Chemists have deduced from Avogadro's law that 1 mole of any gas occupies a volume of 22.4 dm cube at standard temperature 0 degree Celsius and pressure 1 atm STP. बघा, ह्याचा अर्थ ॲव्होगॅड्रो लॉचा वापर करून केमिस्टने म्हणजे रसायनशास्त्रज्ञांनी 1 मोल गॅसचा किती व्हॉल्यूम व्यापतो ते आकडा काढला. तर कुठल्याही गॅसचा, एनी गॅसचा जर आपण 1 मोल घेतला तर त्याचं व्यापलेलं आकारमान हे नेहमी फिक्स असतं 22.4 लिटर. लिटरला डीएम क्यूब म्हणतात. म्हणजेच कुठलाही गॅस जर आपण 1 मोल घेतला तर त्याचं आकारमान, व्हॉल्यूम हे नेहमी फिक्स असतं 22.4 लिटरला. पण हे आकारमान टेम्परेचरनुसार बदलतं, प्रेशरनुसार बदलतं. मग आपण हा जो 22.4 लिटर आकडा सांगितलाय तो कुठल्या कंडिशनचा आहे, तर तो आहे STP कंडिशनचा. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. S फॉर स्टँडर्ड, T फॉर टेम्परेचर, P फॉर प्रेशर. मग कोणत्या टेम्परेचरला स्टँडर्ड म्हणतात, कुठल्या प्रेशरला स्टँडर्ड म्हणतात, इथं ब्रॅकेटमध्ये दिलंय. 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला स्टँडर्ड टेम्परेचर म्हणतात आणि प्रेशर जर 1 ॲटमॉस्फिअर असेल तर त्याला स्टँडर्ड प्रेशर म्हणतात. ह्या कंडिशनलाच फक्त हे 22.4 लिटर व्हॉल्यूम असतं. इतर कंडिशन, ही जर कंडिशन बदलली टेम्परेचरची आणि प्रेशरची तर 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम बदललेलं असेल, कारण व्हॉल्यूम हे टेम्परेचर आणि प्रेशरवर डिपेंड असतं. म्हणून आपण जे काय सांगतोय आकडा 22.4 लिटर एवढं व्हॉल्यूम असतं 1 मोलचं, ते फिक्स आहे त्या कंडिशनचं, STP कंडिशन. द व्हॉल्यूम ऑफ 22.4 dm क्यूब दॅट इज लिटर ॲट STP इज नोन ॲज मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. आणि म्हणून ह्या 22.4 लिटरलाच म्हणतात मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस, कारण ते 1 मोलचं व्हॉल्यूम असतं.
नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस कसं काढायचं? मग जसं सॉलिडचं नंबर ऑफ मोल्स काढायचे असेल तर साधा सोपा फॉर्म्युला आहे मास अपॉन मोलार मास. तसं जर गॅसचं जर नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर मासच्या ऐवजी वापरलं जातं व्हॉल्यूम ऑफ गॅस. पण कुठल्या कंडिशनचं? STPचं पाहिजे. STP डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. म्हणून जर आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील गॅसचे, नंबर ऑफ मोल्स अक्षरानं दाखवतात छोटा n, स्मॉल n, ते जर काढायचे असतील तर दिलेल्या गॅसचं व्हॉल्यूम घ्यायचं, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP, आणि त्याला डिवाइड करायचं. आता आपल्याला मोलार व्हॉल्यूम माहित आहे 22.4 लिटर DM³ पर मोल. एका मोलचं व्हॉल्यूम नेहमी 22.4 लिटर असतं. उदाहरण समजा आपल्याला दिलं की 44.8 लिटर आपल्याकडे हायड्रोजन आहे, मग त्याचे नंबर ऑफ मोल्स काढा. तर 44.8 ला 22.4 न भागायचं म्हणजे 2 मोल येणार. म्हणजेच तुम्हाला मोल्स काढण्यासाठी फक्त त्या गॅसचं व्हॉल्यूम द्यायला पाहिजे. कुठल्या कंडिशनचं? STP. मग नंबर ऑफ मोल्स मिळाले की नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढता येतात. कसे काढता येतात? नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर काढायचे असतील तर नंबर ऑफ मोल्सला म्हणजे ह्या n ला, ह्या फॉर्म्युल्यानं काढलेल्या नंबर ऑफ मोल्सला, n ला फक्त ॲव्होगॅड्रोज नंबरनं गुणायचा. हा आहे ॲव्होगॅड्रोज नंबर. नंबर ऑफ मोल्स इंटू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. मग आपण त्या व्हॉल्यूम मधले मॉलिक्युल्स लगेच शोधू शकतो ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने. थँक्यू.